संतान प्राप्तीसाठी स्वामी सेवा सांगा किंवा उपाय सांगा। माझ्या खूप मैत्रिणी, माझ्या खूप भगिनी अजूनही संतान प्राप्तीसाठी वंचित आहेत आणि संतती प्राप्तीचे सुख प्रत्येकाला मिळावे हा प्रत्येक मुलीचा, प्रत्येक स्त्रीचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे। आज आपण संतान प्राप्तीसाठी काही विशेष सेवा पाहणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला थोडी माहिती देऊ इच्छिते। काय होते ना, आजकालची पिढी, त्यांना लग्न झाले की लगेच चिंता असते, आम्हाला आत्ताच मूलबाळ नको, मग डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या खा किंवा तशाच मेडिकलमधून गोळ्या आणून खा, किंवा जर कधी चुकून गर्भ राहिलास तर तो गोळ्या खाऊन खाली करणे, याने आहे ना तुमच्या पिशवीला, तुमच्या गर्भाशयाला सवय लागून जाते की त्यात गर्भच राहत नाही, गर्भच टिकत नाही। नंतर मग 3-4 वर्षांनी तुम्हाला वाटते की आपणही आई बाबा व्हावे। दुसरे एक उदाहरण देते मी, काही जणी जॉब करतायत, त्यांना त्यांचे करिअर सेट करायचे आहे, त्यांना अगोदर त्या काबिल बनायचे असते की त्यांच्या मुलांना काही कमी पडू नये म्हणून। हे विचार अगदी बरोबर असतात, पण तुम्ही गर्भ न ठेवण्याचा निर्णय हा मात्र नक्कीच चुकीचा असतो। त्यांनी या साऱ्या समस्या आहेत ना नंतर उद्भवत असतात। मी बोलते हे कटू आहे, पण हे सत्य आहे। पण काही माझ्या भगिनी, मैत्रिणी अशा पण आहेत, ताई आम्ही एक पण गोळी घेतलेली नाहीये, आम्ही काहीच असे काही वागलेलो नाहीये, पण आमच्याबरोबर असे का होते? खूप दवाखाना केला, बऱ्याच ट्रीटमेंट घेतल्या, खूप देवधर्म केले, पण आता आमची पूर्ण निराशा झालेली आहे, आम्ही काय करू? मला 2-3 कमेंट्स अशाच आलेल्या होत्या, ताई माझे 5 वर्ष झाले लग्न झालेले आहे, पण मला अजून गर्भधारणा झालीच नाही, किंवा माझे 10 वर्ष झालेले आहे लग्नाला, पण गर्भ राहतच नाही। काहींच्या घरी तर अशी पण सिच्युएशन असते की त्या कारणाने सासरी छळ केला जातो, टोमणे, जाच केला जातो। असं जर कोण करत असेल ना तर प्लीज असे करू नका। आपण पण एक महिलाच आहोत, आपणही त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। काय असते ना, संतान प्राप्तीचा एक योग असतो, कोणाला लवकर संतान प्राप्ती होत असते, कोणाला उशिरा होत असते। आज तुम्ही माझ्या व्हिडिओवरती आलेला आहात, ही स्वामींचीच कृपा आहे, ही स्वामींचीच मर्जी आहे। स्वामींच्या कृपेने आहे ना तुमच्या सर्व इच्छा नक्की आणि लवकर पूर्ण होणार आहेत आणि एक गोंडस बाळ लवकरच तुमच्या घरी दुडूदुडू करणार आहे। तर चलात मग वेळ न घालवता आपण पाहूयात की सेवा काय आहेत। तुम्हाला जर शक्य झाले ना तुमची सेवा चालू करण्याच्या अगोदर, तर तुम्ही नक्की पहिल्यांदा अक्कलकोटला जाऊन या, स्वामींना पण साकडे घाला, स्वामींना पण नवस बोला आणि तुम्ही जी सेवा करणार आहे, जी मी आता सांगते त्यापैकी सेवा तुम्ही ती स्वामींना तिथे जाऊन सांगा, किंवा तुमच्या घरात जर स्वामींचा फोटो असेल तर तुम्ही स्वामींना ती सेवा तुमच्या घरी पण सांगा की स्वामी मी बाळ संतान प्राप्तीसाठी तुमची ही सेवा करणार आहे। मी जी सेवा करणार आहे ना ती सेवा पूर्ण होतोपर्यंत किंवा पूर्ण झाल्यावरती नक्की माझ्या नशिबात एक गोंडस बाळ तुम्ही द्या, माझ्या पदरी एक गोंडस बाळ द्या, हे नक्की तुम्ही बोला। सगळ्यात प्रथम मी ही सेवा सांगते, एक जी सेवा सांगणार आहे ती खरंच खूप प्रभावशाली आहे। तुम्हाला आहे ना वर्षात गुरुचरित्राचे 7 पारायण करायचे आहेत, संकल्पयुक्त तुम्हाला वर्षात गुरुचरित्राचे 7 पारायण करायचे आहेत आणि खूप प्रभावशाली गुरुचरित्राचा ग्रंथ आहे। तुम्ही मनोभावे, आणि गुरुचरित्र हा एक असा ग्रंथ आहे, तुम्ही एखादी इच्छा मनामध्ये धरून जर त्याची सेवा केली, गुरुचरित्र ग्रंथाचे पठण केले तर नक्की तुमच्या मनातील इच्छा आहे ना नक्की पूर्ण होणार। तुम्हाला जर असे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही गुरुचरित्राचे 7 पारायण वर्षामध्ये सुद्धा करू शकताय। त्यानंतर बाल संतान स्तोत्र, बालगोपाल संतान स्तोत्र हे जर तुम्ही नियमित वाचले तर तुम्हाला संतान प्राप्तीचे योग लवकरच येतील। त्यानंतर प्रत्येक बुधवारी श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखर याचा नैवेद्य दाखवायचा, श्रीकृष्णाच्या तोंडाला लोणी आणि खडीसाखर थोडेसे लावायचे। मोरगावचा गणपती बऱ्याच जणांना माहिती आहे, ज्यांच्यापासून मोरगाव जवळ आहे त्यांनी 11 किंवा 21 चतुर्थ्या न चुकता मोरगावला जाऊन या 11 किंवा 21 चतुर्थ्या तुमच्या पूर्ण होतोपर्यंत संतान प्राप्तीचा योग नक्की येणार म्हणजे येणारच। आता मी एक मंत्र देते, तो पती आणि पत्नी यांनी दोघांनीही सकाळी संध्याकाळी करायचा आहे। तो मंत्र आहे ना 11 वेळा जप दोघांनीही करायचा आहे, न चुकता न विसरता। काही ताई अशा पण आहेत, ताई माझे पती नाही करू शकत सेवा, ते जॉबला जातात, असं तसं काही कारण असू द्या तुमची, जर शक्य नसेल तर ताईंनी एकटीने जरी केला तरीही चालेल, पण शक्यतो करून आहे ना ही सेवा दोघांनी मिळून केली तर अतिउत्तम। तो मंत्र आहे ना तुमच्या कुलदेवतेचा, तुमची जी कुलदेवी आहे ना तिचा रोज 11 माळी न चुकता जप करायचा, रोज 11 माळी, तुमची जी कोणती कुलदेवी असू द्या
तर तुमच्या देवीच्या नावाने तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 माळी शक्य झाले तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो आपला सर्वांचा आवडता जप आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप पण तुम्हाला आहे ना करायचा आहे. तुमच्या घरात जर कोणी म्हणजे वयाच्या अगोदर जो मृत्यू पावला असेल, त्याचबरोबर तुमच्या घरात जर कोणी नागाची हत्या केलेली असेल, तर तुम्ही आहे ना नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळी एक तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या कृपाशीर्वादासाठी आहे ना जमेल तेवढा पाठ करावा लागणार आहे. दुर्गा सप्तशतीचे तुम्हाला वर्षात जेवढे शक्य होतील ना तेवढे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. वर्षातून एकदा आहे ना घरी नवचंडी याग याची विधी ब्राह्मणाकडून तुम्ही करून घेऊ शकताय. अजून एक आहे ना मुख्य सेवा म्हणता येईल, दत्तात्रय माला मंत्राचे आहे ना दररोज 21 वेळा पठण करायचे आहे व त्याची तीर्थ तुम्हाला घ्यायची आहे. तर ते कसे घ्यायचे हे पण मी सांगते. काय करायचं, एका लोट्यामध्ये किंवा एखाद्या फुलपात्र्यामध्ये पाणी घ्यायचं, देवासमोर एक उदबत्ती लावायची. उदबत्ती अशा प्रकारे लावायची की त्या उदबत्तीचे म्हणजे जी रक्षा पडते ना तर ती त्या पाण्यामध्ये पडली पाहिजे. म्हणजे जी आपण सेवा जी आपण पठण करत आहोत ती सेवा आपली चालू असताना जी रक्षा पडणार आहे ती त्या पाण्यात पडली पाहिजे. अशा प्रकारे तो पेला आणि ती उदबत्ती लावा. उदबत्ती आहे ना विदाऊट केमिकलची असावी हे लक्षात घ्या, याने तुमच्या शरीराला हानी पण होऊ शकते. तर हे झालं. तुम्ही या सेवेसाठी बसण्यासाठी आसन घ्यायचं, कारण आपण ज्या सेवा करतो त्या करताना आपल्या खाली आसन असावं, नाहीतर केलेल्या सेवा सर्व व्यर्थ जात असतात. तर बसण्यासाठी आसन घ्यायचं, उदबत्ती लावायची, पाणी घ्यायचं पेल्यामध्ये आणि दत्तात्रय माला मंत्र म्हणायचा. मंत्र आपल्याला 21 वेळा त्याचे पठण करायचे आहे. त्याचे पठण झाल्याच्या नंतर पेला तांब्या जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते दोन्ही हातामध्ये घ्यायचं. महिलेने ही सेवा केली तरीही चालेल, दादांनी सेवा केली तरीही चालेल. हातामध्ये घ्यायचं. तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती मनामध्ये आणायची. देवाला सांगू नका, फक्त मनामध्ये आणा. कारण स्वामी आपले अंतर्यामी आहेत, स्वामींना सर्व माहिती आहे तुम्ही ही सेवा कशासाठी करताय. फक्त मनात इच्छा आणा की ही सेवा मी या गोष्टींसाठी करत आहे आणि ते पाणी तुम्ही दोघांनीही घ्यायचं. आणि ही सेवा तुम्ही सकाळी करू शकताय, संध्याकाळीही करू शकताय. म्हणजे फक्त सकाळी 12च्या आतमध्ये आणि संध्याकाळी 5च्या पुढं केव्हाही ही सेवा तुम्ही करू शकताय. त्यानंतर आहे ना नरसोबाच्या वाडीस सपत्नीक जायचं, म्हणजे दोघांनीही जायचं. गुरु दत्तात्रयांना प्रार्थना करायची, मनातील इच्छा सांगायची. जाताना एक नारळ, खडीसाखर, फूल, हार तुमच्या काही देवासाठी म्हणजे प्रसाद वगैरे जे काही घेऊन जायचं आहे ते तुम्ही घेऊन जावा आणि तिथे जाऊन पण तुमच्या मनातील इच्छा तुम्ही तिथे सांगा. या सेवा आहेत ना खूप प्रभावशाली आहेत, संतान प्राप्तीसाठी आहेत. तुम्ही या सेवा नक्की करून पहा. त्याचबरोबर आपल्याला आहे ना प्रत्येक गुरुवारी अजून एक उपाय करायचा आहे. औदुंबर वृक्ष तुमच्या घराच्या नजदीक जर वृक्ष असेल तर ती उत्तम, नसेल तर दत्ताच्या मंदिराच्या ठिकाणी वृक्ष असते. नजदीक कोठे दत्ताचे मंदिर असेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन सुद्धा ही सेवा करू शकताय. गुरुवारी काय करायचं, संध्याकाळच्या टायमिंगला हातपाय स्वच्छ धुवायचे. हातपाय स्वच्छ धुतल्याच्या नंतर तुपाचं निरंजन घ्यायचं, पाण्याचा लोटा घ्यायचा, त्यात थोडंसं किंचित दूध टाका, उदबत्ती घ्या, खडीसाखर घ्या आणि मंदिरात जावा. म्हणजे जिथं ते झाड आहे ना तिथं जावा. प्रथम पाणी वगैरे घाला, पूजा करा औदुंबर वृक्षाची आणि वृक्षाला आहे ना 21-51 तुम्हाला फेरे मारायचे आहेत. आणि तुमच्या घराच्या नजदीक जर औदुंबर वृक्ष नसेल, तुमच्या घराच्या नजदीक जर पिंपळाचं वृक्ष असेल तर तुम्ही सुद्धा तिथे जाऊन ही सेवा करू शकताय. त्याचबरोबर अजून एक मी मंत्र देणार आहे. तो मंत्र आहे ना तुम्हाला 1 माळ म्हणायचा आहे. रोज 1 माळ करायचा, दोघांनी पण करायचा. तर स्लोमध्ये सांगते, लिहून घ्या. ओम राम रीम रूम पुत्रम कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा आहे ना 1 माळ तुम्हाला रोज जप करायचा आहे. तर आज मी तुम्हाला या सेवा सांगितलेल्या आहेत. तुम्ही आहे ना यातील प्रत्येक सेवा म्हणजे आता तुम्ही अगोदर एक सेवा निवडली ती सेवा करा, पण तुम्हाला आहे ना प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण तर न चुकता करायचं आहे. तुम्हाला नरसोबाच्या वाडीला पण अगोदर जाऊन यावं लागेल. शक्य झाले तर अक्कलकोटला जा, नाही झालं तर तुम्ही घरी जरी स्वामींपुढं संकल्प केला, स्वामींना सांगितलं तर संकल्प कसा करायचा हे आपल्या सर्वांना माहितीच आहे, पण तरीही सांगते. देवापुढे बसायचं, देवपूजा वगैरे आटोपलेली असावी, उदबत्ती लावायची, निरंजन लावायचं, खाली बसायला आसन घ्यायचं. डाव्या नाही उजव्या हातामध्ये आहे ना अक्षता घ्यायच्या, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं, पाणी टाकायचं, एखादं फूल असेल तर फूल ठेवायचं हातामध्ये. स्वामींना सांगायचं, स्वामी मी आपला सेवेकरी. दादा असतील तर दादांनी स्वतःचं नाव सांगायचं, कुळ गोत्र सांगायचं, तुम्ही कुठल्या ठिकाणी राहताय हे सांगायचं, तुमच्या मनातील इच्छा सांगायची, तुमची काय समस्या आहे
की त्या अक्षतावरती, त्या संकल्पावरती तुम्हाला आहे ना बोलायचे आहे. तुम्ही किती वर्षापासून तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात हे पण सांगायचं. तुम्ही जी सेवा करणार आहात ती पण या संकल्पावरती सांगायची. मी ही सेवा तुमची करणार आहे आणि तो संकल्प स्वामींसमोर सोडून द्यायचा. तुमच्या घरी फोटो असेल तरी चालेल, मूर्ती असेल तरी चालेल, तुम्ही सेवा करू शकताय. पण काही माझ्या भगिनी नवीनच सेवेकरी आहेत. ताई, आमच्या घरी स्वामींची मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, आम्ही काय करू? तुम्ही स्वामी सेवेकरी आहात. तुमच्या अंतःकरणात आहे ना स्वामी बसलेले आहेत. तुम्ही लवकरात लवकर फोटो आणा. फोटो आणोस्तोपर्यंत फक्त तुम्ही स्वामींचं स्मरण करून तुम्ही दिवा प्रज्वलित ठेवा. कंटिन्यू तुमच्या घरामध्ये आहे ना दिवा प्रज्वलित ठेवा. सेवा करताना पण स्वामींचं स्मरण करा आणि नंतरनं सेवेला लागा. पण शक्यतो करून होईल तेवढ्या लवकर तुम्ही फोटो आणा. छोटा का होईना, पण आपल्या देवघरामध्ये स्वामींचा आपल्या फोटो पाहिजे नसतो. काही सेवा बुधवारच्या आहेत, काही सेवा गुरुवारच्या आहेत. तुम्ही बुधवारी पण करू शकताय. काही लांब जायचं नाही आहे आपल्याला. फक्त आपल्या देवघरामध्ये श्रीकृष्ण आहे तर श्रीकृष्णाला फक्त लोणी आणि खडीसाखर चारायचं आहे. गुरुवारी पण आपण सेवा करू शकताय. औदुंबराच्या वृक्षाला तुम्ही जाऊ शकताय, फेरे मारायला जाऊ शकताय. हे पण काही अवघड नाही आहे. आणि महिन्यातून एकच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. हे पण काही कठीण नाही आहे. 11 चतुर्थ्या मोरगावला जायचं आहे. तुम्ही जर लांब असतील तर राहू द्या, पण मोरगावच्या नजदीक जर तुम्ही कोणी असाल तर तुम्ही नक्की जाऊ शकताय. जास्त लांब पण नसेल तर नक्की जा तुम्ही मोरगावला. प्रत्येक चतुर्थीला तुम्ही मोरगावला जा. मोरगावला जाऊन त्या गणपती बाप्पांना सुद्धा साकडे घाला आणि 11, 21 हा संकल्प तुम्ही तिथे बोला. मी 11 खेट्या करेल. माझ्या 11 खेट्या पूर्ण होतोपर्यंत थोडी का होईना चाहूल लागू दे. मूलबाळ तोपर्यंत नाही होणार, पण कमीत कमी चाहूल तरी लागू दे आम्हाला. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाल्यातच जमा असते. तर आत्ता मी ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही स्वामींच्या सेवा करायच्या आहेत. त्या सेवा आहेत ना अशा आहेत की त्या आपण नित्यनियमाने केल्या पाहिजेत. नित्यनियमाने जर आपण स्वामींच्या सेवा केल्या ना तर आपल्या आयुष्यात आपल्याला काहीच आणि कोणत्याच गोष्टीची कमी पडत नसते. तर तुम्हाला आहे ना रोज स्वामींचे 11 माळी जप करायचे आहे. हे मी स्वामी सेवेत आत्ता सेवेत सांगितलेलं पण आहे. त्याचबरोबर तुम्हाला आहे ना स्वामी चरित्र सारामृतचे रोज नित्यनियमाने 3 अध्याय वाचावे लागतील. या 2 सेवा त्याच्यामध्ये जॉईंट करा आणि तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा तुम्ही करा. एका सेवेने जर तुम्हाला नाही रिझल्ट आला तर तुम्ही ती सेवा कंटिन्यू तशी जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंतही चालू ठेवू शकता, किंवा ती सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही दुसरी सेवा जरी चालू केली तरीही चालेल. पण माझं म्हणणं आहे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण न चुकता तुम्ही वर्षात 7 काय तुम्ही 12 पण पारायणं केली पाहिजेत. तुमची ही पारायणाचा संकल्प पूर्ण होतोपर्यंत नक्की आहेत ना स्वामी महाराज तुम्हाला गुड न्यूज नक्की देणार आहेत. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. हे उपाय आहेत ना शक्यतो करून वायाला जात नाही. पण यासाठी आहे ना तुमचे डॉक्टरी रिपोर्ट नॉर्मल असणं 90% गरजेचं आहे. दुनियेतील कोणतीही गोष्ट बदलण्याची जी ताकद आहे ना ती फक्त सेवेमध्ये आहे. कुठलीही गोष्ट असू द्या, ती जर बदलायची असेल तर सेवा करा. सेवेकरी व्हा आणि तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण करून घ्या. स्वामी नक्की तुमच्या हाकेला धावून येतील. आय होप हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आलेला असेल. माझ्या काही भगिनी आहेत ज्या खरंच मातृत्वापासून वंचित आहेत. मी सुद्धा स्वामींना त्यांच्यासाठी कळकळून विनंती करते की माझ्या अशा भगिनींना लवकर संतान प्राप्तीचा योग येऊ द्या. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल, आजची माहिती पण आवडली असेल. माझा व्हिडिओ, माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि माझ्या चॅनेलवरती जर नवीनच आलेलं असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.